नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा तसा स्पेशल असं व्लॉग वगैरे काहीच नाही आहे, पण आजची रेसिपी आहे स्पेशल. तर आज तुम्हाला मी पहिल्यांदा माझ्या चॅनलवर सुद्धा आय थिंक मी पहिल्यांदा ही रेसिपी शेअर करणार आहे. तर मी माझ्या पद्धतीने मटकीची उसळ भाजी किंवा रस्सा भाजी, तुम्ही जे काही म्हणू शकता ते, मी तर मटकीचं उसळच म्हणते. तर ती भाजी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि इकडे बघा किती सुंदर आपल्या मटकीला मोड आलेले आहेत ना, इतके सुंदर दिसत आहेत ना, कच्चे खावं असं वाटत होते. आणि हे कच्चे खातासुद्धा हेल्दी असतात. तर जास्त बडबड न करता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला कसं करते भाजी, तर मी ते तुम्हाला सांगते. आणि हो, उन्हाळ्यात जास्त मसाले खावंसं वाटत नाही, त्याच्यामुळे मी सिम्पल रेसिपी सिम्पल वेमध्ये मी कशी करते ते तुम्हाला सांगते आहे. विदाऊट एनी मसाला त्यात घालता किंवा कोणताही पेस्ट न घालता मी कशी करते ते सांगते. तर चला बघूया. तर तुम्ही तिकडे बघितलेच 2 मीडियम साईजचे टोमॅटो आणि 2-4 मिरची आणि 2 मीडियम साईजचा कांदा इकडे मी कट करून घेत आहे. आणि आपल्याला 4-5 लसूण कळ्यासुद्धा लागतात. लसूण कळ्या खरं तर ऑप्शनल आहेत, पण टाकलं तर खरंच छान लागतात. कांद्याची भाजीसुद्धा खूप छान लागते. तर माझे इकडे सगळे जिन्नस चिरून वगैरे झाले. आणि इकडे आहे आपला मसाल्याचा डब्बा. आणि इथं थोडंसं हे ना मसाला जमा झाला होता, तर तुम्ही टाकून दिला. तर चला आता भाजी फोडणीला तयार देऊयात. एकदम सिम्पल वेमध्ये ही भाजी करून बघा माझ्या पद्धतीने, खरंच खायला भन्नाट लागते. तुम्ही पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. तर इकडे मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढई थोडी तापली की त्यात तेलसुद्धा ॲड करत आहे. तेल तुम्ही तुमच्यानुसार ॲड करू शकता, म्हणजे तुम्हाला जेवढी उसळ बनवायची आहे त्यानुसार. तर मी इकडे 2-2.5 डवले तेल त्यालेलं आहे. ते छान तापवू द्यायचं आहे. छान तापवल्यानंतर त्यात ॲड करते आहे मी जिरं छान तडतडू द्यायचं. त्यानंतर त्यात ॲड करायची मोहरी. जिरा आणि मोहरी छान तेलात तडतडू द्यायचं. त्याच्यासुद्धा स्मेल छान येतो. जोपर्यंत आपण तडतडू देत नाही ना तोपर्यंत. तुम्ही तडतडू दिलं की चांगलं त्यात आपलं जिऱ्याची आणि मोहरीची जी स्मेल आहे ती येते, त्यामध्ये भाजीमध्ये उतरते. खूप छान लागते खायलासुद्धा. तर थोडंसं तडतडू द्यायचं 2 मिनिट, म्हणजे 5 सेकंद 10 सेकंद, जास्त वेळ ठेवायचं. त्यानंतर मी त्यात कांदे ॲड केले. मी तुम्हाला 2 मीडियम साईजचे कांदे ॲड केले ते सांगितले होते. त्यापैकी थोडासा कांदा मी तेलामध्ये टाकला तेल गरम झाल्यानंतर. आणि हा बाकीचा तुम्हाला कांदा जो दाखवत आहे तो मी ठेवला, कारण की मी नंतर टाकणार आहे त्यामध्ये. तर आपला जो तेलामध्ये टाकलेला थोडासा जो कांदा आहे ना, थोडासा हलका ब्राऊन असं होऊ द्यायचं. छान परतत राहायचं. मध्ये थोडंसं परतत राहायचं. थोडंसं हलका ब्राऊन कलर होतो ना, मग तेव्हा आहे ना त्यामध्ये आपण लसूण टाकायचे. कधी मी विदाऊट लसूणसुद्धा भाजी करते, पण विथ लसूण, म्हणजे लसूणचे जो तुम्ही टाकून बनवलं आहे ना, तर खरंच चांगलं वाटतं. आणि हो, मी लसूण पेस्ट आहे ना जेव्हाच्या तेव्हा बनवते. मी काढून ठेवत नाही लसूण पेस्ट, म्हणजे एक हप्ता ठेवतात ना, तसं मी काढून ठेवत नाही. मी जेव्हाच्या तेव्हा फ्रेश लसूण काढते. मी मिक्सरमधून काढलेले नाही, मी असंच आपले जे लसूण काढायचं खलबत्ता वगैरे असतं ना त्यातच काढून घेतलं होतं. आणि छान कुटकुट केलं बारीक. आणि ते बघा आपलं थोडंसं कांदा आहे ना हलकासा ब्राऊन झाला ना, त्यामध्ये मी लसूण ॲड केले. त्यानंतर असं थोडंसं लसूण आणि कांदा सोबत थोडंसं असं ब्राऊन होऊ द्यायचं. तुम्हाला कांदा जसा थोडासा ब्राऊन होते त्यानंतर लसूण टाकायचं. लसूण टाकल्यानंतर ते याप्रमाणे थोडंसं रंग येऊ द्यायचं. आणि लसूण कांद्याचा जो स्मेल येतो ना, हा खरंच खूप सुंदर स्मेल येतो. त्यानंतर हे बघा सगळे जिन्नस, जे टोमॅटो आणि उरलेला कांदा होता तो, आणि मिरची 2-4 मिरची ते चिरलेले होते, ते सगळे जिन्नस मी एकत्रच टाकले त्यात. ते टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं. तुम्ही कांदा पहिल्यांदाच एकत्र टाकले तरी चालतं, पण मी माझ्या पद्धतीने कसे करते ते तुम्हाला दाखवते इथे. बाकीचे जिन्नस टाकले. त्यानंतर आता टाकूयात आपण मसाला. तर यामध्ये टाकलं मी तिखट पावडर. तुम्ही तुमच्या प्रमाणात तिखट कमी जास्त घालू शकता तिखट पावडर. तर मी इथं माझा चमच जरासा छोटासा आहे म्हणून 3 चम्मच आहे ना त्यात तिखट ॲड केलेला. त्यानंतर हळद ॲड केली. तिखट घातल्यानंतर हळद ॲड केली. त्यानंतर चवीसाठी मीठ ॲड केलं. आधी मिरचीसुद्धा टाकली आहे, ते लक्षात घेऊनच तिखट टाकायचं. कोणी त्यात आहे ना
मिरची जास्त टाकतात की तिखट पावडर कमी टाकतात, पण मी मिरची थोडी कमी आणि तिखट पावडर थोडं जास्त टाकते, कारण की मला मटकीच्या उसळमध्ये आहे ना थोडी उसळ आवडते त्याच्यामुळे. तर इथे आहे ना हो कढीपत्तासुद्धा तुम्ही घालू शकता, पण माझ्याकडे नव्हतं कढीपत्ता म्हणून मी घातले नाही. अदरवाईज घरी जर असतं तर मी नक्कीच घातलं असतं कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा ऑप्शनल आहे, कोणी घालतात कोणी घालत नाही, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतं, पण असताना मी नक्कीच घातलं असतं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घातलं नाही कढीपत्ता, ते स्किप केलं. त्यानंतर फक्त हा जो मी मसाला टाकला आहे ना, फक्त एकच चमच मसाला टाकला आहे, तुम्हाला दिसत असेल. तो जो पहिल्यांदा टाकला ना तो सुरुचीचा गोडा मसाला, आणि मी दुसऱ्यांदा टाकला तो 1 चम्मच धनिया पावडर. मी फुल भरून सुद्धा नाही टाकलं, तुम्हाला दाखवलं मी. खूप छोटा चम्मच आहे, त्या छोट्या चमच्यानेच थोडं जो सुरुचीचा गोडा मसाला होता तो आणि प्लस थोडासा धनिया पावडर ते ॲड केलं. ते बाकीचे मसाले सगळं एकजीव होऊ द्यायचं. 2 मिनटं आहे ना झाकण लावून छान परतू द्यायचं, म्हणजे आपले जे मसाले आहे सगळे एकत्र होतात आणि छान असं बघा वरती तेलसुद्धा आलं होतं. आपली जी म्हणजे चटणीसारखी तयार झाली होती. त्यानंतर छान परतवून घ्यायचं. आणि तुम्ही जो सुरुचीचा गोडा मसाला टाकला ना, थोडासा जरी टाकला ना, इतकं सुंदर स्मेल येतो ना, आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते, अप्रतिम लागते. तुम्ही जर हा मसाला टाकत नसाल तर नक्कीच एकदा टाकून बघा, खरंच खूप छान लागते भाजी. त्यानंतर यात आता आपण ॲड करूयात आपले जी मटकी आहे मोड आलेले, ते मटकी ॲड करूयात. किती सुंदर मटकी दिसत आहेत ना मोड आलेलं, खरंच असं वाटत होतं त्यालाच बघत बसावं खरंच. तर उन्हाळ्यात आहे ना हे खूप पटकन मोड येतात आपल्या ज्या मटकीला, जास्त मेहनत घ्यावी नाही लागत, जसं हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात घ्यावी लागते तसं. तर हे बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या मटकीला, म्हणजे आपल्या भाजीला. छान परतवून घेतलं. त्यानंतर त्यात पाणी ॲड करायचं. तुमची मटकी म्हणजे तुम्हाला जेवढं भाजी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त पाणी त्यात ॲड करू शकता. तर मी इथे छान पाणी टाकले, त्याच्याशिवाय तर आपली मटकी शिजणार नाहीत. कोणी आहे ना कुकरमध्ये शिजवतात डायरेक्ट, पण मी कुकरमध्ये नाही शिजवत, मला अशी गॅसवरच शिजवलेली आवडते, मला कुकरमधली शिजवलेली नाही आवडत. तर मी असं गॅसवरच शिजवून घेते. तर मी इथे बघा पाणी ॲड केलं, मला जेवढं हवं होतं तेवढं. त्यानंतर छान झाकणी ठेवायची आणि मग झाकून शिजवू द्यायचं. आता मटकी पर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. 2-4 वेळा झाकण काढून परतायचं आहे. तर मी प्रत्येक वेळेस परतताना क्लिप्स घेतले नाही, कारण की मी जर 10दा परतले असेल तर तुम्हाला 10दा तर नाही दाखवू शकत ना. फक्त हे मध्ये आहे ना एकदा परतत होते ना भाजी, तर तेव्हा तुम्हाला दाखवले. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवले, मग पुन्हा छान त्याला शिजू द्यायचं. जोपर्यंत आपली मटकी चांगली शिजत नाही तोपर्यंत त्याला छान शिजू द्यायचं. तर आता हे बघा फायनल लूक आहे हा. मटकी माझी शिजलेली आहे. डायरेक्ट शिजल्यानंतर मीच तुम्हाला भेटत आहे. आणि तुम्हाला इथे एक दाणासुद्धा मी मॅश करून दाखवत आहे, किती इझिली मॅश झाला तो दाणा. खूप चांगल्या पद्धतीने आपले मटकी शिजलेले आहेत. त्यानंतर इथे स्प्रेड करायचं आहे कोथिंबीर. तर छान कोथिंबीर धुवून चिरून घेतली आणि इथे बघा कोथिंबीरसुद्धा स्प्रेड केली. या भाजीमध्ये नक्कीच कोथिंबीर टाका, आणि हो पॉसिबल असेल तर लिंबूसुद्धा तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता. अदरवाईज तुम्ही वरतूनसुद्धा पिळून टाकून खाऊ शकता. खरंच छान लागते. तर ही बघा आपली ही फायनल लूक दिसत आहे भाजीचा. कशी वाटली ही भाजी नक्की रेसिपी नक्की सांगा, आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा. खायलासुद्धा खूप सुंदर लागते भाजी. खरं सांगू का, ही भाजी खरंच खूप सुंदर लागते विदाऊट ॲनी मसाला. आणि उन्हाळ्यामध्ये थोडे मसाले कमीच खावेत, त्याच्यामुळे विदाऊट ॲनी मसाला मी ही भाजी केलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा, आणि एकदा नक्की ट्राय करून बघा.